तर आज मी तुमच्यासमोर उभा राहिले आपल्या असेंब्लीमध्ये, कारण की आपण जो लायब्ररीमध्ये ड्रॉप बॉक्स तयार केलेला आहे, त्या ड्रॉप बॉक्समध्ये काही प्रश्न पडलेले आहेत. त्यातले एक 4 प्रश्न सेमच होते की तो प्रश्नामध्ये असं म्हटलं विद्यार्थ्यांनी की आपलं मन शांत राहत नाही आणि मग आपलं मन शांत राहण्यासाठी काय करायला पाहिजे असा प्रश्न आहे. बघा, तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो. आपलं मन कधी कधी विचलित होत असेल, ज्यांचं होतं त्यांनी हात वरती करा. मन विचलित होतं. अरे वा, छान, हँड्स डाऊन. दुसरा प्रश्न असा आहे की आपलं लक्ष कधी कधी अभ्यासात लागत नाही. अभ्यास करायला बसलं आणि अभ्यास करायला नको वाटतं की वेगळे विचार मनात येतात. हात वर करा त्यांनी. अरे वा, छान. म्हणजे सगळेच जर आपण इथं जे अवेलेबल आहोत त्यांना मन शांत न राहण्याचा हा सगळ्यांनाच कधी ना कधीतरी एक्सपिरियन्स आलेला आहे, येत असतो. तर त्याच्या अनुषंगाने बघा, सगळ्यात पहिलं आपण काय करूयात की आपलं मन काय आहे हे समजून घेऊयात. बघा, वरती जे आकाश आहे त्या आकाशासारखं आपलं मन असतं, पण मध्ये मध्ये काय होतं की आकाशामध्ये ढग येत असतात. कधी काळे ढग येतात, कधी पांढरे ढग येतात. जे काळे ढग येत असतात ते नकारात्मक विचार असतात, असं आपण इमॅजिनेशन करूयात. आपलं मन हे कशासारखं आहे? आकाशासारखं आहे. आणि मध्ये मध्ये येणारे ढग जे आहेत ते कसे आहेत? कधी पांढरे ढग येतात, कधी काळे ढग येतात. जे काळे ढग येतात ते काय आहेत? नकारात्मक विचार आहेत. जे पांढरे ढग येतात ते सकारात्मक विचार आहेत. आणि मग प्रत्येक जणाच्या मनामध्ये दिवसभरामध्ये सर्वसाधारणपणे 60,000 विचार येत असतात. त्याच्यातले काही नकारात्मक असतात, काही सकारात्मक असतात. मग आकाशाच्या वरती, आकाशाच्या समोर कधी नकारात्मक ढग येतात, कधी सकारात्मक ढग येतात. परंतु आकाश हे कसं आहे? तसंच आहे, शांत आहे. आणि मग त्याच आकाशासारखं आपलं मन जर असेल आणि मग आपल्याला मनामध्ये येणारे नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार याच्यावरती कंट्रोल ठेवून आपलं मन जर का आपल्याला शांत ठेवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगतो आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे ते आपण आता ऍक्टिव्हिटी त्याच्या थ्रूच करून घेणार आहोत. आता ऍक्टिव्हिटी आपल्याला काय पर्यंत करतोय हे काउंटिंग वरती करूयात आपण. त्यानंतर ब्रीथ इन केलं, परत 4 सेकंड होल्ड करतोय. होल्ड केल्याच्या नंतर 4 सेकंड परत ब्रीथ आउट करतोय. ब्रीथ आउट केले 4 सेकंड, त्याच्यानंतर परत 4 सेकंड होल्ड करतोय. असं आपल्याला 3 टाइम करायचं आहे. हे कशासाठी करायचंय? तर आपलं मन शांत राहण्यासाठी. रेडी आहात सगळे? 4 स्क्वेअर ब्रीथिंग घेतोय आपण. रेडी?